वेस्टर्न एस्ट्रॉलॉजी डज नॉट टेक नक्षत्रज इन टू कन्सिडरेशन, पण आपलं शास्त्र डेफिनेटली टेक्स. आणि आपली नक्षत्रीय सिस्टीम असं म्हणतात की कमीत कमी 28,000 वर्ष जुनी आहे. मी एम्पेरिकल का म्हणते ह्या शास्त्राला, म्हणजे एम्पेरिकल म्हणजे काय, व्हॉट कॅन बी सीन, व्हॉट कॅन बी ऑब्झर्व. आपण ते नोट करू शकतो, एखादी गोष्ट आपण ऑब्झर्व करतो ती आपण नोट करू शकतो, ते आपण नंतर ऑथेंटिकेट करू शकतो, म्हणून हे एम्पेरिकल सायन्स आहे. बाबा रे, मला ज्योतिषशास्त्रामध्ये काय ठेवलं आहे, मला त्यातून काय मिळणार आहे, मी याचा किंवा माझं रीडिंग जे आहे ते मी का करून घेऊ, तर अशा प्रश्नाला तुमचं काय उत्तर असेल? आपण मानतो की आपला हा एक जन्म नाही आहे, आत्मा हा ट्रॅव्हल्स फ्रॉम वन लाईफ टू अनदर, म्हणजे वासांसी जीर्णानी यथा विहाय, म्हणजे जस्ट लाईक वी चेंज क्लोथ्स, आपला आत्मा पण शरीर बदलतो फ्रॉम वन लाईफ टू अनदर. किंवा कृष्ण म्हणतो अर्जुनाला, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप, म्हणजे अर्जुना, माझे आणि तुझे बरेच पूर्वजन्म झाले आहेत, मला सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाही आहे. दुसरी फिलॉसॉफी, तिसरा, चौथा आणि पाचवा अध्यायात कृष्ण सांगतो तो कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग, जिथे तो कर्म अकर्म विकर्म सांगतो. आणि जिथे तो हेही म्हणतो की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजते प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते, म्हणजे कृष्ण हे सांगतो की मी काही कर्म ठरवत नाही किंवा मी फलं पण ठरवत नाही, हे प्रत्येकाची प्रकृती ठरवते की तुम्ही काय कर्म करणार आहात आणि काय फलं मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे जेव्हा माझं पत्रिका ॲनालिसिस होते आणि एखादा प्रश्न असतो तर पहिल्यांदा मी ते कॅलिब्रेशन म्हणून दाखवते की तुम्ही असे आहात का असे, कारण जर ते माझं 90 to 95% ॲक्युरेट असेल तर माझं प्रेडिक्शनही ॲक्युरेटच येतं. हा माझा गेल्या 15 वर्षांचा अनुभव आहे. एक जण तब्येतीसाठी आले होते, हेल्थ इश्यूज, आणि मला दिसत होतं की ही इज गोइंग टू चेंज हिज जॉब, आणि ते म्हणाले नाही, आय एम नॉट लुकिंग फॉर आय एम सो हॅपी विथ माय जॉब की मी दूर दूर तक विचार करत नाही आहे. आणि त्यांचाच ते म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय तर, पण इट विल नॉट हॅपन, असं करून ते गेले. आणि जवळ 7 ते 8 महिन्यांनी त्यांचा फोन आला की हो तुम्ही म्हणालेलात, मी केला जॉब चेंज, मला इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी आली, आय हॅड नो चॉईस बट टू चेंज. असा एक अनुभव. इन हाथों की रेखाओं की बात मत कर मेरे दोस्त, नसीब उनके भी खुलते हैं जिनके हाथ नहीं होते. मित्रांनो, माणूस मेहनत घेतो, कर्म करतो आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, पण बऱ्याच वेळेला त्या महत्त्वाकांक्षा अर्धवट राहतात किंवा पूर्ण होत नाहीत. कारण काही असो, काही अडथळे आले किंवा जे काही कारण असेल जे आपल्याला कळत नाही, मग अशा वेळेला माणूस त्या कारणांच्या शोधात जातो की नेमका हा त्रास का व्हावा, हे काम अर्धवट का राहिलं. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे, आपण एक अशा शास्त्राचा अभ्यास करणार आहोत जो यामागची कारणं आपल्याला उघडकीस करेल. आजचा आपला विषय आहे अनुभूती ज्योतिषशास्त्राची, आणि आज आपल्या पाहुण्या आहेत अश्विनी सहस्त्रबुद्धे. अश्विनीताई, आपलं राष्ट्रसेवकमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. ज्योतिषशास्त्र, अनुभूती ज्योतिषशास्त्राची हा आपला विषय आहे, तर तुमचा या विषयातला अनुभव किती आहे, तुम्हाला याची रुची आवड कधीपासून निर्माण झाली, याबद्दल आम्हाला सांगा. अनुभूती ज्योतिषशास्त्र हे जो मी म्हणालात ना, हे खूपच चांगलं ट्रान्सलेशन आहे. मी त्याला एम्पेरिकल एस्ट्रॉलॉजी म्हणते, आणि ह्याची आवड मला ॲक्च्युली कॉलेज डेजपासूनच होती. लकीली माझ्या नशिबाने मला रानडे सर, जे आता नाही आहेत, ते भेटले आयुष्याच्या अशा टप्प्यात की ज्यांच्याकडे मी 5 वर्ष हे शास्त्र शिकले. ते कुठे असायचे? तर ते पार्ल्याला असायचे, आणि मी अभ्यास सुरू केला कॉलेज टाईम्सपासून. आणि त्यांना भेटायच्या आधी माझं जवळजवळ पराशर होराशास्त्र आणि 100 तरी पुस्तकं ज्योतिषावर वाचून झाली होती, वदा भट म्हणा किंवा इंग्लिशमधली सुद्धा, आणि पूर्ण पराशर होराशास्त्र. पण मला हे जाणवलं की नुसतं पुस्तकं वाचून ते अप्लाय कसं करायचं, म्हणजे फॉर दॅट यू नीड अ टीचर, अ गुरु. सो माझ्या नशिबाने मला ते भेटले, आणि त्यांच्या पाठीच लागून, ते खरं प्रायव्हेट शिकवायचं नाही, ते क्लासेस घ्यायचे पार्ल्याला, आणि मला क्लास जाणं शक्य नव्हतं कारण माझं ऑफिस आणि सगळं बाकीचे रिस्पॉन्सिबिलिटीज होते. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं, नाही सर मी तुमच्याकडे सॅटर्डे संडे येईन 4-4 तास आणि मला शिकवा. ते होय नाही करत त्यांनी शेवटी ओके चल ये तू. त्यांना वाटलं असेल 2-3 महिन्यात कंटाळून ही जाईल, कारण शास्त्र इतकं डीप आहे ना की ते असं लोकांना वाटतं अरे 4 महिने कोर्स केला ज्योतिषी झालो, असं नाही आहे. ते
म्हणजे ते स्वतः 40 वर्ष ज्योतिष प्रॅक्टिस करायचे आणि स्वतःला स्टुडंट म्हणवायचे. त्यांच्याकडे मी 5 वर्ष शिकले. एव्हरी सॅटर्डे संडे ते म्हणाले यू आर माय फर्स्ट स्टुडंट हू वॉज विथ मी फॉर 5 years. आणि नंतरसुद्धा मी त्यांच्या टचमध्ये होते जोपर्यंत ते होते. म्हणजे आता आम्ही अमेरिकेत असतो पण तरीसुद्धा जोपर्यंत ते होते तोपर्यंत आमचा एव्हरी वीक फोन कॉल चालायचा आणि चर्चा व्हायची. सो त्यांनी मला पारंपरिक पद्धत म्हणजे पराशर होराशास्त्र आणि कृष्णमूर्ती पद्धत हे शिकवलं. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र शिकवलं आणि पहिले 2 वर्ष हे शिक्षण घेऊन मग ते एव्हरी सॅटर्डे संडे कन्सल्टिंगला बसवायचे त्यांच्याबरोबर. त्यांचे जे जातक यायचे ते कसं उत्तर देतात, कसे प्रश्न असतात, आपण कसं ॲज अ ज्योतिषी आपले डूज डोंट्स किंवा कसं अप्रोच करावं, म्हणजे एखादं फार वाईट दिसत असेल तर ते कसं सांगावं. असं डायरेक्ट तुम्ही सांगू शकत नाही अरे असं होणार आहे किंवा असं होऊ शकतं. तर ती पण मला त्यांच्याकडनं प्रॅक्टिस मिळाली की एक पत्रिका कशी सांगावी किंवा एखादं प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं, म्हणजे ते कसंही असेल उत्तर पण तुम्ही कसं द्यावं. तर त्यांच्याकडनं मला ते खूप छान म्हणजे शिक्षण मिळालं रानडे सरांकडनं, रवींद्र रानडे म्हणून. ज्योतिषशास्त्र हा जो विषय आहे हा किती प्राचीन आहे, किती जुना आहे हे सांगू शकाल तुम्ही? सो आपलं जे ज्योतिषशास्त्र जे आपण म्हणतो ते वेदांचं एक अंग आहे. वेदांची 6 अंग आहेत तर वेदांग ज्योतिष असं म्हणतो. आणि ज्योतिष ही आपली नक्षत्रीय सिस्टीम आहे, म्हणजे नक्षत्र बेस्ड आपलं जे वेदांग ज्योतिष आहे जे वेस्टर्न नाही आहे. वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी डज नॉट टेक नक्षत्रज इन टू कन्सिडरेशन, पण आपलं शास्त्र डेफिनेटली टेक्स. आणि आपली नक्षत्रीय सिस्टीम असं म्हणतात की कमीत कमी 28,000 वर्ष जुनी आहे. आणि जे पराशर होराशास्त्र जे शास्त्र आपल्याला आज माहिती आहे, म्हणजे पराशर ज्योतिष जे एक ज्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स आणि कसं प्रेडिक्शन करावं ते आहे, ते हजारो वर्ष जुनं आहे. मे बी 5,000-7,000 वर्षापूर्वीचं तरी आहे असं सांगितलं जातं. त्याचा एव्हिडन्स असा ठोस नाही आहे पण फार प्राचीन आहे ते. आणि दुसरं सांगायची अशी गोष्ट की बऱ्याच शाखा आहेत. म्हणजे मी एम्पेरिकल का म्हणते ह्या शास्त्राला, म्हणजे एम्पेरिकल म्हणजे काय, व्हॉट कॅन बी सीन, व्हॉट कॅन बी ऑब्झर्व. आपण ते नोट करू शकतो. एखादी गोष्ट आपण ऑब्झर्व करतो ती आपण नोट करू शकतो, ते आपण नंतर ऑथेंटिकेट करू शकतो, म्हणून हे एम्पेरिकल सायन्स आहे. म्हणजे इट इज नॉट 2+2 4. बट असं म्हणतात की भृगू ऋषी जे होते ज्यांनी भृगू संहिता लिहिली त्यांनी जवळजवळ लाखो पत्रिका नोट डाऊन केल्या आणि त्या नोटिंगमधनं रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉर्म झाले, लाईक पराशर होराशास्त्र. आणि मग ते पराशराने आपल्या शिष्यांना पास ऑन केलं. मग ते जैमिनी झाले, व्यास झाले किंवा बऱ्याच मग शाखा त्यातनं निर्माण झाल्या. सो हे म्हणून मी एम्पेरिकल म्हणते, कारण यू कॅन ॲक्च्युली ऑब्झर्व. म्हणजे मी सुद्धा माझ्या पत्रिकांचं एक काय म्हणतात ते स्कोअर कार्ड मेंटेन करते की मी इतक्या प्रेडिक्ट केलेला तितके किती करेक्ट आले, का आले, किती चुकले, का चुकले. सो असं म्हणून ते एम्पेरिकल. सो यू कॅन ॲक्च्युली नोट डाऊन. तुम्ही याच्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही प्रथमदर्शी सगळं ऑब्झर्व करू शकता. त्याचा लेखाजोखा काय आहे तो व्यवस्थित लिहून त्याचा हिशोब तुम्ही मांडू शकता, बरोबर? येस येस. कारण ज्योतिष काय शेवटी इट इज, तुम्ही कुंडली सगळ्यांना माहिती आहे, कुंडली हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, किंवा पत्रिका आपण मराठीमध्ये पत्रिका म्हणतो, जन्मपत्रिका. बेसिकली इट इज अ स्नॅपशॉट. तुम्ही जेव्हा बॉर्न होता, तुम्ही जेव्हा जन्म घेता, एखादं बालक जन्म घेतो तेव्हाचा तो स्नॅपशॉट आहे की कुठली रास आहे, कुठली सूर्यरास आहे, कुठली चंद्ररास आहे, कुठल्या नक्षत्रावर जन्म घेतला आहे, तर त्याचा एक स्नॅपशॉट म्हणजे तुमची कुंडली. बरं, कुंडलीचं हे आपलं क्रांतिवृत्त आहे 360 डिग्रीचं. दॅट इज डिवायडेड इंटू 12 राशी 30 डिग्रीच्या साधारण. एक्झॅक्ट मॅथ नाही आहे. एखादी रास 28 डिग्रीची असू शकते, एखादी 30 डिग्रीची असू शकते. सो हे राशी आहेत 12. आपले 27 नक्षत्र आहेत, त्याच्यामध्ये पण त्या डिवाईड केलेल्या आहेत. आणि आपले भाव आहेत 12 भाव जे इमॅजिनरी आहेत. म्हणजे प्रथम भाव, द्वितीय भाव, म्हणजे प्रथम भाव स्टँड्स फॉर द जातक, त्याची पर्सनॅलिटी. द्वितीय भाव स्टँड्स फॉर धनस्थान म्हणतात त्याला. तृतीय भाव स्टँड्स फॉर पराक्रम स्थान. असं ते इतकं परम्युटेशन कॉम्बिनेशन. आणि ग्रह तुमचे 7 मेन ग्रह आणि छायाग्रह राहू आणि केतू. सो हे 9 मेन ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र आणि 12 भाव. सो इट इज नॉट सिम्पल 2+2 4. तर त्यामुळे तुम्ही असं कोणी म्हणालं की ही पत्रिका आहे आणि मला सांगा मला नोकरी मिळेल का, असं नाही सांगू शकत. तुम्हाला तुमच्या दशा महादशा हे सगळं बघावं लागतं. सो आपण सुरू कुठून केलं की ते इतकं परम्युटेशन कॉम्बिनेशन असल्यामुळे
ते इट इज नॉट अ एक्झॅक्ट 2+2=4 बट इट इज एम्पेरिकल इन नेचर. सो प्रत्येक पत्रिका ही युनिक असते. म्हणजे असं एक जनरलाइज केलं जातं ना, अरे 7.5 अरे बापरे आता 7.5 सुरू आता प्रॉब्लेम आहे. आता असं नाही आहे. 7.5चा तुमच्या पत्रिकेवर काय प्रभाव आहे हा नॉट नेसेसरी दुसऱ्याची 7.5 चालू आहे त्याच्यावर प्रभाव तोच असेल. कारण ते काउंटरिंग इफेक्ट्स पण असतात दुसऱ्या ग्रहांचे, तेही स्टडी करायला लागतं. म्हणजे एखादा नियम एखाद्याला लागू झाला एका पत्रिकेला तर ते गरजेचं नाही आहे की तेच नियम सरसकट सगळ्याच पत्रिकेला ते लागू झाले नाही. नाही, अगदी ॲब्सोल्युटली गॉट इट. म्हणजे आपण पत्रिका ज्या बघतो तेव्हा एक साधारण एक पान असतं जे चार्ट मांडलेलं असतं, पण त्याच्या मागे तुम्ही मगाशी जेवढे ग्रह नक्षत्र तारे छायाग्रह वगैरे वगैरे तुम्ही म्हटलात त्या सगळ्यांचा अभ्यास त्यात एका पानात लपलेला असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही एक GPS सिस्टम कशी असते आपल्याला, आता मला आज मुंबईला उद्या जायचं आहे तर मी GPS ट्रॅक करते. आता 4 तास सांगेल मला, 4 तास लागतील डिपेंडिंग अपॉन व्हॉट रूट आय टेक, डिपेंडिंग अपॉन हाऊ द ट्रॅफिक इज, कुठली कार आहे, रोड्स कसे आहेत, पाऊस आहे नाही आहे. सो तसं ते पूर्ण प्लॅनेट्स कसे प्रभाव घालतात तुमच्या पत्रिकेवर त्याप्रमाणे तुम्ही ते जातकाचं सांगू शकता. हायली प्रॉबॅबिलिस्टिक किंवा लिस्ट लाईकली अशा स्वरूपाचं ते शास्त्र आहे. तुम्ही एक साधारण रचना सांगितली ज्योतिषशास्त्राची कशी असते, कसं करतात. तर तुम्ही किती वर्षांपासून याचा अभ्यास करत आहात स्वतःसाठी आणि इतरांचे केसेस सॉल्व्ह करायला पण? स्वतःसाठी म्हटलं तर 30 वर्ष आणि इतरांचे केसेस सॉल्व्ह करायला 15 वर्ष. 15 वर्ष मी प्रॅक्टिस करते अलॉंग विथ माय जॉब. म्हणजे मी व्यवसायाने CA आहे आणि मी कॉर्पोरेट फायनान्समध्ये जवळजवळ 30 वर्ष नोकरी केलेली आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि ते आता मी सोडलं आहे. पण ते करत असतानासुद्धा मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास माझा सुरू होता आणि गेले 15 वर्ष मी कन्सल्टिंग पण करते ज्योतिषावर आणि आता तर मी फुल टाईम हे करते. उद्या जर कुठलाही सामान्य माणूस आला त्याने जर विचारलं की बाबा रे मला ज्योतिषशास्त्रामध्ये काय ठेवलं आहे, मला त्यातून काय मिळणार आहे, मी याचा किंवा माझं रीडिंग जे आहे ते मी का करून घेऊ, तर अशा प्रश्नाला तुमचं काय उत्तर असेल? सो मी असं म्हणेन की आपण डॉक्टरकडे कधी जातो, आपल्याला ताप आला असेल तर, पोट दुखत असेल तर, डोकं दुखत असेल तर, काहीतरी सिम्पटम्स आहेत म्हणून जातो. तसं उगीचच ज्योतिषाकडे जाऊच नाही आहे. जर तुमचं लाईफ मोरलेस 80-90% रुळावर असेल, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत लाईफ ते 80-90% थोड्या उशिरा असतील, थोड्या कमी असतील, पण एक नॉर्मल स्मूथ चाललं आहे तर तुम्ही जाऊ नये असा माझा तरी प्रामाणिक ओपिनियन आहे. हां, काही मेजर प्रॉब्लेम आहे, सडनली यू आर फेसिंग सम बिग प्रॉब्लेम किंवा एक मोठं डिसिजन घ्यायचं आहे की बाबा मी आता नोकरी सोडायचा विचार, मी 20 वर्ष नोकरी केली आहे पण आता मला बिझनेस करायचा आहे, तर इज इट अ गुड टाईम किंवा माझी पत्रिका बिझनेससाठी योग्य आहे का, तर मेक सेन्स. किंवा काहीतरी खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला. म्हणजे आता मी खूप नोटीस करते की जे टीनेजर्स आहेत त्यांचे पेरेंट्स येतात माझ्याकडे. मेंटल इश्यूज खूप आहेत आजकालच्या टीनेजर्समध्ये की एन्झायटी, डिप्रेशन असे प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही नक्की जा, काहीतरी उपाय तुम्ही सांगू शकता. किंवा तुमचं अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला मॅच मेकिंग करायचं आहे, तुम्ही किती कॉम्प्लिमेंट करता एकमेकांना किंवा तुमची कम्पॅटेबिलिटी टेस्ट करायची, तुम्ही नक्की जावा. पण तुमचं लव्ह मॅरेज आहे तर अजिबात जाऊ नका मी म्हणेन. म्हणजे तुमचं खरं जर प्रेम असेल तर तुम्हाला ज्योतिषाकडे माझ्याकडे आलात आणि मला काही दिसलं तर मी सांगणार एखादं नेगेटिव्ह ॲस्पेक्ट तुमच्या तर वाय स्टार्ट लाईफ विथ डाऊट वेन यू आर इन लव्ह असं मी म्हणेन. पण अरेंज मॅरेज आहे, तुम्ही रितसर आपल्या ट्रेडिशनल पद्धतीप्रमाणे बघताय आणि हे, तर नक्की कम्पॅटेबिलिटी टेस्ट करा. तुमचं ग्रहमिलन आहे का, गुणमिलन व्यवस्थित आहे का, तर जा. अदरवाईज माझ्या मते उगाचच जायची गरज नाही ज्योतिषाकडे. पण समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला की त्याला एक अमुक तक्रार आहे, एक अमुक समस्या आहे आणि तुम्ही त्याच्यावरती एक तोडगा सांगितला किंवा दुसरा दृष्टिकोन जर बघितला, तुम्ही एखादी पत्रिका बघून तुम्ही सांगितलं की पुढे येणाऱ्या काळात म्हणजे एक अमुक तमुक घटना घडायची शक्यता वाटते आहे, तर तुम्ही एक अमुक तमुक काळजी घ्यावीत. तर याच्यात आता लोक तर तऱ्हातऱ्हाचे असतात. काही लोक तुमचं ऐकतील, तुम्ही जे सांगाल तोडगे ते करतील आणि कदाचित तो त्रास होणार पण नाही किंवा कमी होईल. काही लोक असं पण म्हणू शकतात ना की नाही मला हे पटलं नाही, मी माझंच करणार. आणि काही लोक असं पण म्हणू शकतात की जर सगळं लिहिलेलंच आहे तर मग मी कर्म का करू.
आणि काही लोक म्हणतील नाही तुम्ही कोण होतात सांगणारे, ठीक आहे ग्रहतारांनी काही लिहिलेलं असेल पण मी माझंच करीन. तर हे जे द्विभाव निर्माण होतो त्याबद्दल आपलं मत काय असेल? खूप सुंदर प्रश्न आहे पण खूप डीप प्रश्न आहे. म्हणजे हे असं ह्याचं सोपं उत्तर नाही आहे. तर ह्याच्यासाठी मी थोडंसं भगवद्गीतेचं किंवा आपल्या सनातन धर्माची फिलॉसॉफी थोडंसं बोलते आणि मग त्याचं हाऊ ज्योतिष इज लिंक टू इट ते सांगते. जर तुम्ही भगवद्गीताच घेतलीत तर कृष्णाने दुसऱ्या अध्यायात सांख्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपण मानतो की आपला हा एक जन्म नाही आहे. आत्मा हा ट्रॅव्हल्स फ्रॉम वन लाईफ टू अनदर. म्हणजे वासांसी जीर्णानी यथा विहाय. म्हणजे जस्ट लाईक वी चेंज क्लोथ्स, आपला आत्मा पण शरीर बदलतो फ्रॉम वन लाईफ टू अनदर. किंवा कृष्ण म्हणतो अर्जुनाला बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. म्हणजे अर्जुना माझे आणि तुझे बरेच पूर्वजन्म झाले आहेत, मला सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाही आहे. हां, सो हे एक फिलॉसॉफी आपण विल कीप इट ॲज अ. किंवा अजूनही जातस्य हे ध्रुवमृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. म्हणजे जो जन्म घेतो तो मरतो आणि जो मरतो तो जन्म घेतो, हेही कृष्ण सांगतो. सो ही एक फिलॉसॉफी आहे ज्याचा अर्थ की आत्मा विल ट्रॅव्हल फ्रॉम वन बॉडी टू अनदर. सो हे एक लाईफ नाही आहे आपलं. दुसरी फिलॉसॉफी तिसरा चौथा आणि पाचवा अध्यायात कृष्ण सांगतो तो कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग. जिथे तो कर्म अकर्म विकर्म सांगतो आणि जिथे तो हेही म्हणतो की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजते प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणजे कृष्ण हे सांगतो की मी काही कर्म ठरवत नाही किंवा मी फलं पण ठरवत नाही. हे प्रत्येकाची प्रकृती ठरवते की तुम्ही काय कर्म करणार आहात आणि काय फलं मिळणार आहे तुमचं. अजून एक योग वशिष्ठ जर आपण घेतलं तर वशिष्ठ रामाला सांगतात की म्हणजे तुम्ही ॲक्च्युली डेस्टिनी विचारताय की जर डेस्टिनीमध्ये सगळं असेल तर मी का जाऊ ज्योतिषाकडे. तर हा एक भाग आहे किंवा मी सगळं कर्म करेन आणि त्याप्रमाणेच मला फळं मिळतील. तर आपलं जी सगळी फिलॉसॉफी आहे ते हेच सांगतं तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा न करता कर्म करा आणि मग लिव्ह इट टू युअर ओन डेस्टिनी. कर्मण्येवाधिकारस्ते कदाचन. ॲब्सोल्युटली कर्मयोगावर इतका भर दिलेला आपल्या सगळ्या टेक्स्टमध्ये. म्हणजे तुम्ही ईशावास्य उपनिषद घेतलं तर कुर्वन्नेवेह कर्माणी जिजी विच्छेच तमसमाहा. म्हणजे जो आत्मा मनुष्य जन्म घेतो त्यांनी 100 वर्ष कर्म करावीत, कर्म चिकटत नाही पण त्याची फलं किंवा फलाची आसक्ती चिकटते. हे इवन ईशावास्य म्हणतं, हे तुमचं पतंजली योगसूत्र म्हणतं, हे योग वशिष्ठ म्हणतं आणि हे कृष्ण म्हणतो भगवद्गीतेमध्ये. सो इट इज सो रिलेटेड आपली फिलॉसॉफी. तो ही जर फिलॉसॉफी बॅकग्राऊंडमध्ये घेतली आणि ज्योतिषशास्त्र घेतलं तर येस इट इज अ हायली प्रोबॅबिलिस्टिक सायन्स. म्हणजे हायली पॉसिबल काय आहे आणि हायली लिस्ट लाईकली काय आहे हे एक ज्योतिषीने सांगावं. ज्योतिषीने माझ्या मते असं कधीच सांगू नये की हे घडणार आहे आणि हे घडणार नाही आहे. कारण देर इज ऑलवेज दॅट कर्म जे तुमचं फ्री विल आहे, जे तुम्ही बरं जी पत्रिका आहे ती तुमच्या जन्माच्या वेळची आहे. फ्रॉम दॅट टाईम ऑफ युअर बर्थ ते आत्तापर्यंत तुम्ही तुमची कर्म केलेली आहेत, तुम्ही चॉईसेस केलेले आहेत, करेक्ट. त्याप्रमाणे तुमचं डेस्टिनी घडत जाते. सो पूर्ण पत्रिकेवर जो म्हणतो की मी नाही विश्वास ठेवणार, आय विल से कुडोज टू दॅट पर्सन. येस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे पुढे जा. आता इथे ज्योतिष कुठे येतं कामाला, तर वेदर फोरकास्ट कसं असतं, उद्या मला ट्रेकला जायचं आहे तर मी बघेन बाबा, एस्पेशली आम्ही अमेरिकेत तर वी डोंट डू एनिथिंग विदाउट सीइंग द वेदर इन द मॉर्निंग. अरे क्लाउडी आहे का, प्रेसिपिटेशन किती आहे, पाऊस येणार आहे का, थंडी किती आहे, बरं क्लाउडी म्हणजे हे सगळं बघून मग ओके ट्रेकला जाऊया का नको. तर हे वेदर फोरकास्ट आहे. आपली पत्रिका सांगतं, तुमची पर्सनॅलिटी सांगतं, तुमचे स्ट्रेंथ सांगते, तुमचे विकनेसेस सांगतं. नंतर लाईकली गुड टाईम्स, लाईकली बॅड पॅचेस, कशात तुम्ही काम केलं पाहिजे ज्यांनी तुम्हाला सक्सेस मिळेल, कुठले एखादा विकनेस आहे तो ओव्हरकम केला पाहिजे ज्याच्यामुळे प्रखरता कमी होईल त्या बॅड पॅचची. सो इट इज लाईक अ वेदर फोरकास्ट. हे सगळं तुमचं शास्त्र सांगतं. आता डिसिजन तुमचा आहे की ओके रेन आहे, 90% चान्स रेन आहे, मी जाऊ का नको. मी चूज केला मी जाणार, तरी मी ट्रेक करणार. सेकंड चॉईस, बरं 90% चान्स आहे रेन आहे तर मी विंडशीटर घालू म्हणजे रेन जॅकेट घालू का नको. मी चूज करेन मी नाही घाला, तसंच जाणार. दोन्ही चॉईसमध्ये रिपरकशन्स तुम्हालाच
हे करायचं आहे. तुमच्या फ्री विलचं रिपरकशन्स तुम्हालाच भोगायचे आहेत. सो तुमची फ्री विल एक्स्ट्रीमली क्रुशल. म्हणजे जे आपण म्हणतो ना पूर्वसंचित. इवन जेव्हा एखादा जातक येतो, म्हणजे कुठलाही प्रश्न असू दे जातकाचा, म्हणजे हेल्थ रिलेटेड असू दे, रिलेशनशिप, वेल्थ असू दे, किंवा शिक्षणाबाबतीत असू दे, किंवा करिअर बाबतीत असू दे, पहिलं मी काय करते, त्यांची पर्सनॅलिटी कॅलिब्रेट करते. म्हणजे 90% जातकांना मी भेटलेले नसते. माझी पद्धत अशी आहे की मी म्हणते की ओके, अप्रोप्रिएट टाईमला आपण म्युच्युअल कन्व्हिनियंट टाईमला आपण एक कॉल करू क्विक. कारण मला समजून घ्यायचं असतं की खरंच पत्रिकेची गरज आहे का ॲनालिसिस करायची, का एखादा छोटूसा काहीतरी गरज पण नसते. मग कॉमन सेन्सने तुम्ही तो सॉल्व करू शकता. तर ओके, रिझनेबली इम्पॉर्टंट प्रश्न आहे, रिझनेबली इम्पॉर्टंट इश्यू आहे, तर ओके लेट्स गो अहेड. मग मी सांगते की तुमची डेट, प्लेस आणि टाईम ऑफ बर्थ मला पाठवा, SMS करा. मी पत्रिका मांडते. पहिल्यांदा मी करते कॅलिब्रेट त्यांची पर्सनॅलिटी. म्हणजे मी त्या जातकाला बघितलं पण नाही आहे, मला त्यांचा स्वभाव, त्यांचं प्रोफेशन, मी सांगते मला काहीच सांगू नका, मला फक्त तुमचा प्रश्न सांगा की कुठल्या अनुषंगाने तुम्हाला इनडेप्थ मी स्टडी करायला हवा आहे, कुठल्या रिलेटेड. पहिली मी गोष्ट त्यांची पर्सनॅलिटी कॅलिब्रेट करते की तो जातक शांत आहे का, तापट आहे का, इज ही व्हेरी म्युझिक ओरिएंटेड, इज ही व्हेरी मॅथ ओरिएंटेड और सायन्स ओरिएंटेड, किंवा त्याचे लाईकली पूर्वीच्या आयुष्यामध्ये काय बॅड पॅचेस झालेले असतील, असं सगळं मी कॅलिब्रेट करून. कारण काय, तुमची आणि ही पर्सनॅलिटी तुम्ही पूर्वजन्माने घेऊन येता, ते पण दिसतं पत्रिकेमध्ये, अगदी अगदी व्यवस्थित दिसतं. आणि ते कॅलिब्रेशन म्हणजे जेव्हा माझं पत्रिका ॲनालिसिस होते आणि एखादा प्रश्न असतो, तर पहिल्यांदा मी ते कॅलिब्रेशन म्हणून दाखवते की तुम्ही असे आहात का, असे आहात. कारण जर ते माझं 90 to 95% ॲक्युरेट असेल तर माझं प्रेडिक्शनही ॲक्युरेटच येतं. हा माझा गेल्या 15 वर्षांचा अनुभव आहे. कारण विच मीन्स दॅट आय एम ऑन द राईट पाथ. म्हणजे विरोधाभासी ग्रह खूप असतात. म्हणजे एखादा ग्रह सांगतो अरे खूप वेल्थ आहे, आणि एखादा ग्रह सांगतो दारिद्र्ययोग आहे, तर कशाला मी एम्फसाइज करायचं ते मला कॅलिब्रेशननी कळतं. सो आय नो आय हॅव गिवन द राईट एम्फसिस टू द राईट तिकडच्या ज्या ग्रह किंवा ताऱ्यांच्या ज्या कॉम्बिनेशन्स आहेत ना त्याला. सो व्हॉट टू गिव्ह इम्पॉर्टन्स आय कम टू नो थ्रू कॅलिब्रेशन. जर माझं कॅलिब्रेशन करेक्ट असेल तर माझं प्रेडिक्शनही परफेक्टच येणार. आणि हा माझा ओव्हर द पिरियड अनुभव तसाच झालेला आहे. सो एक SOP निर्माण झालेली आहे. सो कमिंग बॅक टू आपलं वी वर टॉकिंग ऑफ पूर्वसंचित. सो हे जे आता एक तैत्तरीय उपनिषदात आपलं एक पंचकोश थिअरी आहे, ज्याच्यामध्ये आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये 5 कोश आहेत. एक अन्नकोश आहे जो सगळ्यात जड आहे, एक मनकोश आहे जो इमोशन्सशी रिलेटेड आहे, मनोमय कोश म्हणतात, एक विज्ञानकोश आहे विच इज तर्कबुद्धी विज्ञानशास्त्र, एक आनंदकोश आहे म्हणजे चित आनंद म्हणजे जो ब्लिसकडे नेऊन घेतो आणि त्याच्यात आत्मा राहतो. पण जेव्हा आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा ते ह्या कोशांचं नॉट सो मच अन्न किंवा मनकोश पण इतर जे सटल कोश आहेत त्यांचे इम्प्रेशन्स घेऊन जातो. आणि दॅट्स हाऊ युअर पर्सनॅलिटी इज फॉर्म्ड इन द नेक्स्ट लाईफ. जे कृष्णही म्हणतो तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम. जे पूर्वीच्या जन्मीची जी बुद्धी असेल किंवा जे ज्ञान असेल ते घेऊन आत्मा पुढे जातो आणि ही ट्राईज टू परस्यू दॅट, ॲटलिस्ट ही ट्राईज टू. सो ते सगळं पत्रिकेत दिसतं. तुमच्या टेंडन्सी ज्या प्रवृत्ती म्हणतात ना, पतंजली म्हणतात ना, तुमच्या चित्तवृत्ती निरोधः इज योग असं पतंजली म्हणतात. आणि ह्या वृत्ती म्हणजे प्रवृत्ती ज्या 5 पतंजलींनी सांगितल्या आहेत, म्हणजे प्रमाण, विकल्प, विपर्य, तर त्या प्रवृत्ती तुमच्या पत्रिकेत दिसतात. सो हे इतकं आपलं शास्त्र कनेक्टेड आहे ना, राईट फ्रॉम योगसूत्र टू भगवद्गीता टू उपनिषद आपली, असं सगळं. सो येस. सो थोडक्यात हा खूप खोलवर अभ्यास करून मांडलेलं एक प्राचीन अभ्यास पद्धती असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अजिबातच नाही. ही अगदी प्राचीन अभ्यास पद्धती आहे. ही म्हणजे वाराह म्हणजे मिहिरांनी तर ॲक्युरेट प्रेडिक्ट केलेलं डेथ. वाराह म्हणजे त्या राजा विक्रमादित्याच्या मुलाचं आय थिंक ॲक्युरेट प्रेडिक्ट केलेलं. अर्थात आम्हाला शिकवलं जातं की डेथ आणि जर प्रेग्नन्सी असेल तर त्याचं जेंडर कधी सांगू नये, हे आमचे एक ग्राउंड रूल्स आहेत. कुठलाही शिक्षक विद्यार्थ्याला हे सांगेल ज्योतिषाच्या की हे कधीही सांगू नये, डेथ दिसत असेल तरी सांगू नये.
आणि हे सांगायचं नाही, हे आपल्या शास्त्राच्या विरुद्ध आहे. सर्टन ग्राउंड रूल्स आमचे. पण असं का असावं? जर आपण बाकीचे जर धोके सांगू शकतो की तुला हे धोका संभावतो येणाऱ्या काळात, मग मृत्यू का नाही? ते पण एक अल्टिमेट ट्रूथ जे म्हणतो ते पण एक अंतिम सत्यच आहे ना. सो अल्टिमेट ट्रूथ हा मृत्यू नाही आहे. मृत्यू इज जस्ट अ स्टेशन इन बिटवीन. पण ते पण कधीतरी घटित होणारच आहे की माणसाच्या हो, होणार आहे ना. पण ते का सांगावं? आणि ते माझ्या हातात थोडी आहे. असंही म्हणतात, असंही आपल्या शास्त्रात सांगितले की देर आर लॉट ऑफ एक्झिट पॉईंट्स, जो आत्मा डिसाईड करतो घ्यायचे की नाहीत. हे मीही मान्य करतो. हां. सो जर मला जरी दिसत असेल की, सो मी हे सांगेन की हा काळात जपा, जरा उगाचच काहीतरी ॲडव्हेंचर करू नका. थोडक्यात अप्रत्यक्षरित्या तुम्ही ते दाखवून देऊ शकाल, पण तुम्ही थेट सांगणार नाही. जरी मला दिसत असेल आणि जरी ते खरं येईल तरी सुद्धा मी सांगणार नाही, कारण हू नोज द आत्मा मे चूज नॉट टू टेक दॅट एक्झिट. थोडक्यात तुम्ही मृत्यू किंवा अंत हा शब्द तुम्ही वापरणार नाही, पण अप्रत्यक्षरित्या तुम्ही ते दर्शवून द्याल की हा काळ किती जिगरीचा आहे. आणि कुठे माहिती, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक असे जातक आलेले ज्यांची 95 इयर्सची आई होती आणि शी वॉज सफरिंग, आणि ते आलेले की आम्हाला ती बघवत नाही आता तिचं म्हणजे हे, तर तुम्ही सांगू शकाल का ही किती वेळ सफर करते? आम्ही सांगितलं. तेव्हा मी म्हटलं 3 आठवड्यात त्या देह सोडतील. इट्स अ मॅटर ऑफ 3 आठवड्यात. हां, म्हणजे अगदीच नजीकचा काळ होता तो. हो. आणि ते विदिन तसं घडलं. हो, 2.5 वीक्समध्ये घडलं ते. तेव्हा सांगायला काही प्रॉब्लेम नाही, कारण काय होतं की त्यांनी त्यांचं आयुष्य जगलं आहे आणि त्या खूप सॅटिस्फाईड होत्या. सगळी मुलं सेटल्ड, नातवंड पण सेटल्ड. तशा ह्याच्यात तुम्ही सांगावं असं मला वाटतं. पण असं कोणी 60 इयर्सचा आलं तर वाय, म्हणजे आपण म्हणतो आता कसं फार कनेक्टेड आहे माहिती आहे ज्योतिष आणि इवन योगसूत्रात काय म्हटलं आहे, 8 सिद्धी आहेत. एक सिद्धी पतंजली म्हणतात की एक सिद्धी प्राप्त व्हायला 12 वर्ष तप करा, म्हणजे 12 × 8 96, आणि तुम्ही 12व्या वर्षी सुरू करता एखादं ज्ञानार्जन. सो 108, आणि ज्योतिषामध्ये 108 इयर्स तर तुमच्या महादशा आहेत, विच आर टोटलिंग टू 108 इयर्स. सो ते पण तिथे कनेक्शन तुम्हाला सापडतं. आता आपण जे म्हणालात की आत्मा, त्याच्या एक्झिट पॉईंट्स, मृत्यू वगैरे, तर मला एक मूलभूत प्रश्न असा पडला आहे की ज्याला त्याची पत्रिका दाखवायची आहे त्या व्यक्तीची जर आध्यात्मिक साधना खूप चांगली असेल किंवा ठीकठाक असेल तर त्याचा फरक तुमच्या प्रेडिक्शनमध्ये किती पडतो किंवा त्या पत्रिकेवर किती पडतो? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा, जी व्यक्ती ती पत्रिका बघते, जो ज्योतिषी आहे, त्याची जर आध्यात्मिक साधना चांगली असेल किंवा ठीकठाक असेल तर त्याचा परिणाम, त्याचा फरक किती पडतो? हां, खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप रेलेव्हंट प्रश्न आहे, आणि माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते की मी तो दुसरा प्रश्न पहिला घेते की ज्योतिषाच्या आयुष्यावर खूप परिणाम घडतो आपल्या साधनेचा. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं हे आहे की तुम्ही जी आतापर्यंत शास्त्र मांडलं, अभ्यास पद्धती मांडली, ते तर ठीक आहे, ते एका बाजूला आहे, पण अध्यात्माची उपासना आपण जेव्हा करतो तेव्हा एक वेगळी शक्ती माणसाकडे येते, त्याची सांगड आणि या शास्त्राची सांगड दोन्ही एकत्र घालून असं काही व्यवस्थित खूप चांगलं किंवा वेगळं असं काही घडू शकतं का किंवा घडलं आहे का? अगदी घडतंच. आणि माझ्या बाबतीत तर आता मी 15 वर्ष करते. माझी साधना ही म्हणजे मी देवी उपासक आहे, आदिशक्तीची उपासक आहे गेले 15-20 वर्ष. दुर्गा सप्तशतीचे माझे जवळजवळ 350 पारायण झालेली आहेत. मी मंत्रजप करते, मंत्रसाधना करते. तर सुरुवातीला 15 वर्षापूर्वी जी मी प्रेडिक्शन्स करायचे आणि आता जी करते ह्याच्यामध्ये मला फरक जाणवतो. म्हणजे सॅटिस्फॅक्शन लेवल आणि ॲक्युरेसी लेवल इतकी वाढलेली आहे. त्याचं कारण असं की त्याचे कारण एक असं की कुठल्या कॉम्बिनेशन्सना किती महत्त्व द्यायचं ते तुम्हाला आपसूक समजतं, आणि मी ते देवी कृपा मानते. म्हणजे हीच पत्रिका एका दुसऱ्या ज्योतिषाकडे येईल, हीच पत्रिका माझ्याकडे येईल, हीच तिसऱ्याकडे येईल. तिघांनी पराशर होराशास्त्र शिकलेत, तिघाही कृष्णमूर्ती पद्धत शिकलेत, पण कुठल्या कॉम्बिनेशनला किती वेटेज द्यायचं हे तिघांच्या साधनेवर अवलंबून असेल. दुसरी एक गोष्ट की आमच्याकडे जनरली पीडित येतात, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असते त्यांच्यामध्ये, कारण ते कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉब्लेम्समधनं जात असतात, म्हणून ते आमच्याकडे येतात सोल्युशनसाठी. तर आम्हाला स्वतःला पण एक कवच असण्याची गरज असते
कारण तुम्ही एक इंटेन्स ज्योतिष पत्रिका ॲनलाइज केल्यावर तुम्ही पण ड्रेन होता एक ज्योतिषी म्हणून. त्यामुळे त्या साधनेची स्वतःला रिंग फेन्स करायला पण खूप उपयोग होतो, असाही माझा अनुभव आहे गेला. जसं आणि युद्धाला जायच्या आधी आपण चिलखत घालतो, हां, त्यातलाच हा प्रकार आपण म्हणू शकतो. आणि जो पहिला प्रश्न होता की जो जातक जर साधना करत असेल ना, तर इनफॅक्ट असे जातक खूप छान, कारण ते एका श्रद्धेने येतात, कारण श्रद्धेशिवाय तर काहीच नाही होत. म्हणजे जे स्केप्टिकल असतात, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन टाईप जे असतात ना, त्यांनी येऊच नाही आहे. कारण आणि ते एका ज्योतिषाकडे जात नाहीत, ते 15-20 करून येतात आणि तरी दे आर नॉट सॅटिस्फाईड. सो असा जातकही आम्हाला वेलकम असेल की ज्याला थोडीशी एक बेस असेल, की थोडंसं एक श्रद्धा असेल, थोडंसं आपल्या शास्त्रांचं, आपल्या सांख्ययोगाचं किंवा कर्मयोगाचं ज्ञान असेल, असा आला तर आमच्यासाठीही ते खूप चांगलं असतं. म्हणजे इट्स अ व्हेरी फ्रुटफुल जर्नी. आणि माझ्याकडे असे साधक जे जोडलेले, म्हणजे असे जे क्लायंट्स जोडलेले आहेत, ते आधी येतात स्वतःसाठी किंवा स्वतःचा काही प्रॉब्लेम असेल, आणि मग हळूहळू फॅमिली येते आणि ते 15 वर्ष माझ्याबरोबर ते आहेत. कुठलाही मेजर लाईफचा एक डिसिजन घ्यायचा असेल किंवा काही इश्यू आला तर ते त्या वेळेला मला फोन करतात की काय करू अश्विनी, मी असं असं आहे, एक इश्यू आला आहे समोर. सो ते मग फॉर एव्हर जोडले जातात. आणि सो इट्स अ व्हेरी गुड एक्सचेंज ऑफ इवन अध्यात्म आणि नॉलेज. आणि मी जनरली असं होईल किंवा असं होणार नाही किंवा हायली प्रॉबेबल असं नुसतं सांगत नाही. मी ते का सांगते, भले त्या जातकाला कळणार नाही, मी असं सांगते शनी असं आहे किंवा असं गोचर चालू आहे म्हणून मला असं वाटतं असं होईल, असं मी त्याला सांगते. भले त्याला कळू दे किंवा न कळू दे, पण मी सांगते. त्याच्यामुळे माझं पण एक रिफाईनमेंट होतं. आणि मी ते लिहून ठेवते की वाय आय हॅव सेड अ पर्टिक्युलर थिंग विल हॅपन ऑर विल नॉट हॅपन ऑर मे हॅपन ऑर मे नॉट हॅपन. कारण पुढे जेव्हा मी ते रेफर करते किंवा असा एखादा समटाईम्स वन ऑफ जातक येतात, त्यांचा एक 6 महिन्याने फोन येतो, अश्विनी मॅडम तुम्ही हे सांगितलेलं आणि मला तेव्हा अजिबात विश्वास नव्हता, कारण मी तेव्हा नोकरी शोधतच नव्हतं, पण तुम्ही म्हणालेलात की तुम्ही नोकरी चेंज करणार आहात आणि ॲक्च्युली ते आत्ता घडतं आहे माझ्या बाबतीत. मी याच विषयाकडे येणार होतो आत्ता, की तुमच्याकडे अशी काही लोकं आली आहेत का की ज्यांचा तेवढासा विश्वास नसेल या विषयावर, या मुद्द्यावरती, पण त्यांना असे काही अनुभव आले की त्यांचा एकदम दांडगा विश्वास बसला या बाबतीत, किंवा त्यांना कल्पनासुद्धा वाटली नव्हती की अमुक तोडगे करून एवढा फरक पडेल. असे तुम्ही काही एक प्रॅक्टिकल घडलेले तुम्ही उदाहरणं देऊ शकता का? भरपूर आहेत आणि गेल्या 7 ते 8 वर्षात तर प्रचंड आहेत. म्हणजे हेच एक उदाहरण की एक जण तब्येतीसाठी आले होते, हेल्थ इश्यूज, आणि मला म्हणजे काही पत्रिका खूप बोलक्या असतात, त्या खूप सांगून जातात असं, आणि काही ना अजिबात म्हणजे नाही, म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डायसेक्ट दॅट पत्रिका. सो मला ठीक आहे, हेल्थ रिलेटेड मी काय सांगितलं आणि काय तुमच्या महादशा अंतर्दशा काय आहेत आणि कधी ते थोडं रेड्यूस होईल किंवा काय उपाय करा, हे सगळं सांगितलं. आणि मला दिसत होतं की ही इज गोइंग टू चेंज हिज जॉब. आणि ते म्हणाले नाही, आय एम नॉट लुकिंग फॉर आय एम सो हॅपी विथ माय जॉब की मी दूर तक विचार करत नाही आहे. आणि त्यांचाच ते म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय तर, पण इट विल नॉट हॅपन. असं करून ते गेले. आणि जवळ 7 ते 8 महिन्यांनी त्यांचा फोन आला की हो तुम्ही म्हणालेलात, मी केला जॉब चेंज, मला इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी आली, आय हॅड नो चॉईस बट टू चेंज. असा एक अनुभव. दुसरा एक अनुभव सांगायचा तर एक लेडी आल्या होत्या काही वर्षांपूर्वी, त्यांचा डिवोर्स झालेला आणि असा क्विक झाला होता, लग्न झालं आणि 6 महिन्यात डिवोर्स झाला. आणि काही वर्षांनी त्यांच्या एका कलिगनी त्यांना अप्रोच केलं, म्हणजे की आपण लग्न करूया असं. आणि त्या एका ज्योतिषांकडे गेल्या की इज इट अ गुड टाईम फॉर सेकंड मॅरेज, शुड आय मॅरी. आणि त्या ज्योतिषांनी सांगितलं नाही, करू नका, तुमचा परत डिवोर्स होईल. सो त्या माझ्याकडे आल्या की, आणि त्या ओळखत होत्या मला, म्हणजे वी न्यू इच अदर बिफोर, की अश्विनी मी काय करू, आय वॉन्ट टू डू दिस. तर तेव्हा मी पत्रिका बघितली, त्यांची कंपॅटेबिलिटी अनालिसिस केलं आणि त्यांना सांगितलं की हे बघ, हे प्रॉब्लेम्स येतील, म्हणजे इथे तुमचं जुळणार नाही किंवा तुमच्यात भांडणं होतील किंवा ह्या गोष्टींमध्ये तुमचं, तर आर यू विलिंग टू, बोथ ऑफ यू आर यू विलिंग टू वर्क ऑन दिस. इफ यू आर देन गो अहेड अँड गेट मॅरिड. शी इज नाव मॅरिड फॉर मोर दॅन 8 years हॅपीली. सो असंही होतं की जरी पत्रिका सांगत असेल नका, तर तुम्ही प्रॅक्टिकली असे उपाय दिलेत ना की आधीच सांगून ठेवलं की फॉर एक्झाम्पल तुमचा रवी केंद्रात आहे, म्हणजे
किंवा चंद्र अगदी छान तुमचा जमतोय किंवा लग्नस्थान छान जमतंय, याचा अर्थ तुमची मनं जुळली आहेत, तुम्हाला लाईफमधनं काय हवं आहे ते जुळतं आहे. पण द वे यू वॉन्ट पॉसिबली मे नॉट. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोघांनाही जायचं आहे प्रवासाला, तो जी एक व्यक्ती असेल ती आदल्या दिवशी सगळं बॅग वगैरे तयार करून ठेवेल, दुसरी व्यक्ती 2 तास आधी बॅग, जायचं आहे तिथेच, डेस्टिनेशन तेच आहे, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तोच आहे, फक्त द वे यू प्रिपेअर फॉर इट इज डिफरंट. हे जर सांगितलं आधी तर ते नो, ह्याच्यामध्ये आपली भांडण होणार आहेत. एक जण म्हणणार आहे अरे आता 2 तास राहिले तू बॅग नाही भरलीस, आणि एक जण 24 तास आधी बॅग भरून राहणार आहे. सो असं जर तुम्ही प्रॅक्टिकल सोल्युशन्स दिलेत तर लाईफ कॅन बी बेटर. म्हणजे शी इज नाव हॅपीली मॅरिड अँड ती नेहमी मला ॲनिव्हर्सरीला फोन करते, अश्विनी थँक्यू व्हेरी मच, कारण मी 3 दिग्गज ज्योतिषांना कन्सल्ट केलं आहे की, आणि त्यांनी सांगितलं करू नका, तुमचं म्हणजे मॅरेज हाऊस इज व्हेरी डिस्टर्ब्ड, म्हणजे मॅरेज सप्तम जे स्थान आहे ते खूपच इट्स नॉट गुड, असं तिथे चांगले ग्रह नाही बसले तर करू नको. पण हे तू सांगितल्यामुळे वी वर प्रिपेअर्ड फॉर ऑल द भांडण आणि नाव वी आर हॅपी. थोडक्यात इथे सुद्धा फ्रीविलचाच भाग खूप मोठा आपल्याला दिसून येतो. अगदी अगदी अगदी. तुम्ही कितीही शक्यता वर्तवल्या, शेवटी आपल्याला जे करायचं आहे, आपण जर ते एका विशिष्ट पद्धतीने हाताळली ती परिस्थिती, तर ती आपल्या फेवरमध्ये नक्कीच येऊ शकते. म्हणजे मी तर म्हणते आता डेस्टिनी, आपण जे डेस्टिनी किंवा प्राक्तन किंवा नशीब असं म्हणतो, त्याच्या लोकांची डेफिनेशन काय असते डेस्टिनीबद्दल, की देवाने काहीतरी लिहून ठेवलं आहे ते होणार. पण मी तर म्हणते युअर फ्री विल क्रिएट्स युअर डेस्टिनी. म्हणजे योग वशिष्ठ म्हणतात की सेल्फ एफर्ट इज ऑफ 2 कॅटेगरीज, वन ऑफ द पास्ट लाईफ्स अँड वन ऑफ द करंट लाईफ. बोथ विल काउंटर इंटरॅक्ट विथ ईच अदर, विच एवर इज मोर पॉवरफुल विल ट्रायम्फ. म्हणजे तुमचं पूर्वसंचित जर जास्त पॉवरफुल असेल तर ते हिंडर करेल, पण तुमचं जर कर्म ह्या जन्माचं खूप पॉवरफुल असेल तर यू कॅन ओव्हरकम, यू कॅन ॲटलिस्ट रेड्यूस द इफेक्ट. तुम्हाला कर्मसिद्धांत कसा आहे, तुम्ही कर्म केलं आहे त्याचं फळ तर तुम्हाला भोगावं लागेल, पण ते आत्ता लागेल, पुढच्या जन्मी लागेल, किती लागेल, कसं लागेल हे कुणालाच माहिती नाही. हे ईश्वरालाही माहिती नाही, आणि ईश्वर त्याच्यात, गॉड डज नॉट हॅव टाईम टू डिसाईड युअर डेस्टिनी. तो काय तुमच्या प्रत्येकाची डेस्टिनी, ओनली यू कॅन डिसाईड युअर डेस्टिनी. यू कॅन बाय कॉन्शियसली मेकिंग एफर्ट ट्राय टू सबकॉन्शियसली चेंज युअर डेस्टिनी. म्हणजे मी तर हे पूर्ण मानते की फ्री विल क्रिएट्स युअर डेस्टिनी. आणि इथे डेस्टिनी म्हणजे डेस्टिनी इज समथिंग विच इज अननोन. सो त्या वर्डला अर्थ आहे, पण इट इज नॉट समथिंग विच गॉड हॅज रिटन. इट इज समथिंग दॅट यू हॅव ओनली रिटन, विच यू हॅव टू फेस. हाऊ टू फेस त्याच्यामध्ये ज्योतिष तुम्हाला हेल्प करू शकतं, आणि तुम्हाला तुमचे पिटफॉल्स किंवा स्ट्रेंथ्स विकनेसेस सांगून तुम्ही ते नॅव्हिगेट करू शकता तुमचं लाईफ. बट यू हॅव टू फेस इट, दॅट इज फॉर शुअर. आणि असे कुठले अनुभव आलेत का तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये, की तुम्ही एक अमुक शक्यता दर्शवली पण ती खरी नाही ठरली? हो, असे काही तुम्ही किस्से सांगू शकता? आलेत ना, अगदी आलेत. म्हणजे कसं आहे की, आणि दुसरं म्हणजे त्यामागची कारणं काय होती की ती तुम्ही सांगितलं आणि ते नेमकं झालं नाही? म्हणजे कसं होतं की आता फॉर एक्झाम्पल एक जण आलं होतं की खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्याचं कारण मला पत्रिकेत नाही मिळालं. म्हणजे तो योगच नव्हता त्या ॲक्सिडेंटचा. सो म्हणजे मी महादशा बघितल्या, अंतर्दशा बघितल्या, योग बघितले, सूक्ष्म अंतर्दशा बघितल्या, नक्षत्रांचे स्वामीचे काय योग आहेत ते बघितले, सगळं बघितलं, पण त्या पिरियडमध्ये तो हेच नव्हता, म्हणजे पत्रिका दर्शवत नव्हती. सो आय हॅड नो आन्सर. म्हणजे मी म्हटलं की मी नाही सांगू शकत आहे. एक कारण असू शकतं की वेळ चुकली आहे. जर वेळ तुमची जन्मवेळ इवन 3 किंवा 4 मिनिटांनी चुकली ना तरी टोटली पत्रिका बदलू शकते. ते एक कारण असू शकतं. पण असे अनुभव आले आहेत ना, सुरुवातीला ते यायचे की मला कारण नाही मिळायचं. म्हणजे लोक प्रॉब्लेममध्ये आहेत पण ते प्रॉब्लेम मला पत्रिकेत दिसायचा नाही. किंवा एकाची नोकरी गेली होती सडनली आणि तसा योगच नव्हता पत्रिकेत, चेंजचा होता योग. म्हणजे मी म्हटलं नोकरी जाणं हा योग नाही आहे सध्या. म्हणजे इव्हन सो आय वुड से सॉरी, मला नाही ते उत्तर. आणि हे माझ्या मते प्रत्येक ज्योतिषाने सांगावं. जर तुम्हाला जर कळत नसेल ना त्या पत्रिकेवरनं तर तुम्ही उगाचच ज्योतिषात म्हणून काहीतरी सांगू नका.
जर तुम्हाला खरंच ती पत्रिका सांगत असेल किंवा ॲनालिसिस करून तर तुम्ही ते उत्तर सांगावं. पण काय झालं त्या माणसाच्या, त्या जातकाच्या बाबतीत, की त्याची ती नोकरी गेली, पण 8 महिन्यांनी परत तीच त्याला नोकरी मिळाली. सो ते मला तेवढं सूक्ष्म नाही दिसलं पत्रिकेमध्ये, की म्हणजे मला ती कंटिन्युटी दिसली, मला ते ब्रेक नाही जाणवला. म्हणजे मे बी आय शुड हॅव गॉन मोर डीपर. तेव्हा मला तेवढं नव्हतं ज्ञान. दिस वॉज अबाउट 10-12 इयर्स अगो. पण असं होतं ना, असं प्रत्येक गोष्ट पत्रिकेत, म्हणून मी म्हणते काही पत्रिका खूप बोलक्या असतात, प्रश्नाच्या व्यतिरिक्त पण खूप सांगून जातात जे मी सांगते, आणि काही पत्रिका त्या प्रश्नाबद्दल पण फारसं काही, मग ते खूप डीप डायविंग करायला लागतं. म्हणजे मी एक ट्विन्सची पत्रिका केलेली काही वर्षांपूर्वी, 30 सेकंदाचा फरक होता. ती पत्रिका ॲनालिसिस 2 करायलाच मला 3 ते 4 महिने लागले. कारण हाऊ टू फाइंड 30 सेकंड्स डिफरन्स, म्हणजे तुम्हाला स्पष्ट ग्रह तेच असतात. आणि जेव्हा आपण ती ठराविक वेळ जेव्हा म्हणतो, ती नेमकी कुठली वेळ असते? बाळ जेव्हा रडतं तेव्हाची वेळ का जेव्हा नाळ कापली जाते ती वेळ? सो आम्ही तरी जेव्हा हॉस्पिटल रेकॉर्डमध्ये नोंदवलं जातं की बर्थ टाईम हा आहे, ही धरतो. पण ती पण कुठली वेळ धरावी डॉक्टरांनी किंवा जे नर्स असतात ती कुठली वेळ धरली पाहिजे? हा, जनरली नाळ कापल्यावर जेव्हा ती डिटॅच होतं आईपासून बाळ, तेव्हा असंच म्हणतात. तेव्हापासून त्याची स्वतंत्र कर्म आता सुरू झाली अशा हिशोबाने आपण बघतो का? आणि कर्मसिद्धांत घेतला ना, म्हणजे ते पूर्व संचित आपण, तर असंही आहे की प्रत्येक आत्मा जो आहे त्याचं एकच एम आहे इन लाईफ, इज टू गेट आत्मज्ञान ऑर सेल्फ रिअलायझेशन. प्रवास प्रत्येकाचा चालू आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक 100 स्टोरी बिल्डिंग आहे, प्रत्येकजण त्याच ह्याच्याने येत असतो, जन्म घेत असतो. कोणी 10th फ्लोअरवर असेल, कोणी बेसमेंटला पोचला नसेल आध्यात्मिक प्रवासामध्ये, कोणी 5th फ्लोअरवर असेल, कोणी 95th फ्लोअरवर असेल, जे आपण संत महात्मे म्हणतो, आणि ते आता त्यांना ते प्राप्त होणार असेल. पण प्रत्येक आत्मा हे ह्याच्याचसाठी जन्म घेतो, आणि त्या अनुषंगाने मागच्या जन्मीचे, सपोज मागच्या जन्मी मी खूप जेलस व्यक्ती आहे, तो आय विल वॉन्ट टू टेक बर्थ ह्या जन्मी टू गेट रिड ऑफ दॅट डिझायर, दॅट काम एष, क्रोध एष, रजगुण समुद्भव, त्यातलं एक डिझायर कमी करण्यासाठी मी जन्म घेईन. ह्याच्यासाठीच मी घेतलेलं आहे. आय चूज द सिच्युएशन, द सर्कमस्टान्सेस, काय आईवडील असतील, काय नातेवाईक असतील, काय रिसोर्सेस असतील, त्याप्रमाणे मी जन्म घेते. अनफॉर्च्युनेटली मी ते विसरते, मी का जन्म घेतला आहे. आणि तो पेपर येतो, ज्या पेपरासाठी आपण आलो आहे तो पेपर येतो, पण आपल्याला माहिती नसतं, आणि मग तो आपण कसा फेस करतो त्याच्यावरनं, दॅट इज अवर फ्री विल, आणि दॅट विल डिसाईड अवर फ्युचर ॲक्शन्स रिॲक्शन. सो असा तो सिद्धांत आहे, आणि हा खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे माझी भेट एका व्यक्ती झालेली, त्यांनी दर्शवलेली की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एक अमुक संधी तुम्हाला येईल, ती तुम्ही घ्यावी, ती तुमच्यासाठी चांगली असेल, सुवर्ण संधी असेल. म्हणजे मी अगदी घास तोंडात घालणार इथपर्यंत, आणि शेवटी माझं फ्री विल मी इथे वापरलं, आणि मी ठरवलं की नाही, मला हे नाही घ्यायला पाहिजे. आणि तेव्हा दुसरी अशी एक अचानक कुठून तरी संधी निघून आली जी मला त्याच्यापेक्षा चांगली वाटली. सो मला जे सांगण्यात आलेलं की तू ही सुवर्ण संधी तुला चालून येईल, ती तू घ्यायला पाहिजेस, पण मी ती नाही घेतली. सो फ्री विलचा मला स्वतःला खूपच चांगला अनुभव आलेला आहे बऱ्याच बाबतीत. आणि मला नंतर लक्षात आलं की जी संधी मी घेतली फ्री विलच्या अनुषंगाने, ती पण तितकीच चांगली निघाली किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगली निघाली. सामान्य माणसाच्या मनात एक भीती असते की अरे यांनी असं असं दर्शवलेलं आहे, मी नाही केलं तर काय. आता ज्या माणसाच्या मनात तेवढा आत्मविश्वास नसेल, तेवढा आत्मबल नसेल, तर तो घाबरून तेच ऐकून मग पुढे त्याची वाटचाल सुरू राहील. पण सुदैवाने गुरुकृपेच्या हिशोबाने म्हणा किंवा काही थोरांचे आशीर्वाद म्हणा, पण मी तो निर्णय घेऊ शकलो. नाही समोरचा, आणि ती व्यक्ती खूप चांगली आहे, त्यांच्या विद्येबद्दल असं काही मला डाऊट्स नाही आहेत, पण तरी पण मला तो कुठेतरी एक आतमध्ये विचार होता की नाही, मी जसं म्हणालो अगदी मी तोंडात घास घालणार, शेवटच्या क्षणाला मी ठरवलं की नाही मला हे नको आहे. आणि
आत्ता माझं तितकंच चांगलं चाललं आहे जे त्यांनी कदाचित तिथे दर्शवलेलं होतं. तर कुठेतरी तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचा पार्ट प्ले करतं असं माझं ठाम मत आहे. अगदी बरोबर बोला तुम्ही. कृष्ण म्हणतो ना, उद्धरेन आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रुपुरात्मना. म्हणजे आत्मा कॅन बी युअर बेस्ट फ्रेंड ऑर युअर वर्स्ट एनिमी. यू डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू यूज इट. बूट स्ट्रॅपिंग जे आपण म्हणतो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तुम्ही स्वतःलाच उचलून घेऊ शकता चिखलातनं, ते तुम्ही स्वतःच करायचं आहे, कोणी दुसरा येऊन नाही करणार आहे तुमच्यासाठी. अश्विनीताई, कर्मसिद्धांतामध्ये, लॉ ऑफ कर्मामध्ये ज्योतिषशास्त्राची कधी लुडबुड होते का? म्हणजे उदाहरणार्थ कोणी सांगेल की असं असं तुमच्या पत्रिकेत जाणवते, एखादी घटना घडू शकते, तर तुम्ही असं करा. तर जे एखाद्याचं जे कर्म असेल त्याच्यानुसार ते घडणारच आहे. तर असं काही भाकीत करून मग हे जे सिद्धांत आहे ते लुडबुड करतं का लॉ ऑफ कर्मामध्ये? सो व्हेरी गुड क्वेश्चन. पण मला नाही वाटत, कारण ज्योतिषी काय करतो, तुम्हाला एक डिरेक्शन देतो, चांगलं वाईट, पॉसिबल होईल नाही होईल, शेवटी करणारा तुम्हीच आहात ना. तसं करावं किंवा नाही करावं हे तुमचंच कर्म तुम्हाला प्रवृत्त करतं ते चूज करायला, की ज्योतिषाचं ऐकावं किंवा नाही. तो फक्त सांगतो की पॉसिबिलिटीज सांगतो, हायली पॉसिबल, लिस्ट लाईकली असं. पण लुडबुड असं नाही करत. फॉर एक्झाम्पल एखादा उपाय करा, म्हणजे एखादी गोष्ट, एखादा ॲक्सिडेंट सपोज घडणार असेल तर तो आपण वी आर एबल टू ओव्हरकम दॅट. म्हणजे सो यू लिव्ह लॉंगर, से फॉर अनदर 10 years. पण ते डिसाईड करणं, तो उपाय, सपोज मला दिसतंय की ह्या 3 महिन्यातनं प्लीज कुठलं ॲडव्हेंचर करू नका, जरा घरी राहा, जरा मोटरसायकल करू नका, बंजी जम्पिंग करू नका असं मी सांगितलं. तुम्ही ते ऐकलत, पण तुम्ही ते का ऐकलत? कारण तुमची वृत्ती, ते तुम्हाला तुमचं पूर्व कर्माने जी वृत्ती निर्माण झाली आहे ती तुम्हाला ते ऐकायला प्रवृत्त करते. आणि जर तुम्ही नाही ऐकलत तर ते सुद्धा का, की तुमचीच पर्सनॅलिटी जी तुमच्या पूर्वकर्माने निर्माण झालेली आहे ती तुम्हाला हे करते. सो मे बी ते एक्सटेंड लाईफ होऊन मे बी यू आर एबल टू रिपे युअर कर्मास फास्टर बाय लिव्हिंग द नेक्स्ट 10 years, वॉट एव्हर 20 years असं. सो लुडबुड नाही करत, डिरेक्शन देते, पण चॉईस शेवटी तुमचाच राहतो, ते ऐकायचं का नाही ऐकायचं. म्हणजे इथे सुद्धा फ्रीविलचंच वर्चस्व आपल्याला दिसून येतं. हो, अक्षरशः. म्हणजे फ्रीविल हे इतकं इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळ्या ग्रंथांमध्ये मी आधी पण जसं म्हटलं, वशिष्ठ तेच म्हणतात, कृष्ण तेच म्हणतो, आपले पतंजली तेच म्हणतात, देवी पुराण म्हणजे सप्तशती, मी म्हटलं मी सप्तशती पारायण करते. देवी काय म्हणते, म्हणजे देवीबद्दल काय लिहिलं जातं? असो पंडित अथवा मूर्ख, असो राजा अथवा रंक, सर्वांसी करी कर्म प्रवृत्त, तृणापासून ब्रह्मापर्यंत, भूचर जलचर खेचर, मानव आणि इतर सर्व कर्मी लावत असे. म्हणजे काय, सगळे कर्मसिद्धांताबद्दलच बोलतात. म्हणून ते म्हणतात ना, कर्मों से डरो भगवान से नहीं, भगवान माफ करते हैं कर्म नहीं. हाँ, अच्छा करो तो अच्छा होएगा, म्हणजे जो बोओगे वो मिलेगा, म्हणजे व्हॉट यू सो इज व्हॉट यू रीप इज, दॅट इज व्हॉट इट इज. म्हणजे वेस्टर्नर्सनी असं. आणि ही जी शाखा आहे ज्योतिषशास्त्राची, जी भारतात जी पद्धती आचरली जाते ती आणि जी पाश्चिमात्य देशात किंवा इतर कुठल्या देशात आचरली जाते, यात काही फरक आहे, काही साम्य आढळतं का? सो फरक आहे. मी काय फार खोल अभ्यास नाही केला आहे वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीबद्दल, पण एक फरक हा नक्की सांगू शकते की एक तर ती खूप नवीन पद्धत आहे. माझ्या मते जे काय मी वाचले ते अगदीच 2 CE म्हणजे टोलेमी ह्या टाईमपासून ती आलेली आहे. आणि आपली नाक्षत्रीय सिस्टीम आहे, जी मी म्हटलं की नक्षत्रांचा उल्लेख इवन 25,000 वर्षापूर्वीसुद्धा केलेला आहे. तर त्या मानाने ही खूप नवीन आहे. आणि इट इज अ ट्रॉपिकल सिस्टीम. म्हणजे त्यांनी कसं ना कार्डिनल पॉईंट्स डिफाईन केलेत, इक्विनॉक्स, सॉलिस्टिस, हे 4 पॉईंट्स डिफाईन केलेत. आणि फ्रॉम सो अँड सो डेट टू सो अँड सो डेट इज युअर राश, म्हणजे तुम्ही टॉरस आहात, मेष आहात, वॉटेवर, त्यांनी डेट डिफाईन केली आहे. आपली तशी, आणि दे हॅव नॉट गिवन एनी सिग्निफिकन्स टू नक्षत्र. आपली कशी, आपलं मी म्हटलं तसं एक स्नॅपशॉट आहे. जेव्हा एक जातक जन्म घेतो तेव्हाची जी पोझिशन आहे, नक्षत्र, ग्रह, राशी, ह्या सगळ्यांचा एक स्नॅपशॉट आहे. त्याप्रमाणे आपण प्रेडिक्ट करतो की काय असू शकेल ह्या जातकाच्या आयुष्यामध्ये. सो त्यानुसार तो फरक आहे.
सो इन टर्म्स ऑफ ॲक्युरसी माझं हे मत आहे की आपली जी वेदांग ज्योतिष पद्धत आहे ती फार मोर ॲक्युरेट आहे. इट इज नॉट अ जनरलाइज सिस्टीम जी की त्यांची जनरलाइज. आता मी माझं स्वतःचं सन साईन ॲज पर वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी हे टॉरस आहे, पण माझा सूर्य माझ्या पत्रिकेत मेषेत आहे. कारण ती जे पॉईंट्स कट ऑफ केलेत ना, म्हणजे 22nd to 22nd इज वन झोडिॲक साईन, असं ते तसं आपलं नाही आहे. आपलं ॲक्च्युली सूर्य कुठल्या राशीत आहे ॲट द टाईम ऑफ जन्म त्याप्रमाणे आपली सूर्य रास हे होते, आणि ती ऑलवेज एक रास वेगळी असते, किंवा चंद्ररास. म्हणजे आपल्या पद्धतीमध्ये लग्न असेंडंट चंद्ररास हे खूप महत्त्वाचं आहे. तसं त्यांचे सन सायन्स म्हणतात ते. आणि दे ॲक्च्युली आय थिंक दे इग्नोर नक्षत्र फ्रॉम द वॉट एव्हर लिमिटेड नॉलेज आय हॅव अबाउट वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी. मला असं वाटतं की ते नक्षत्र पूर्ण इग्नोर करतात, आणि आपली पद्धत सांगते की नक्षत्र इज स्ट्रॉंगर दॅन द प्लॅनेट. म्हणजे आपला प्रत्येक ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे हे फार महत्त्वाचं आहे स्टडी करण्यासाठी. म्हणजे एक प्रत्येक ग्रहाचं कार्यकत्व असतं. म्हणजे रवी हा पितृकारक, चंद्र हा मनकारक, रवी हा आत्माकारक, असे जे एक कारकत्व दिलं आणि एक कार्यशत्व दिलं. म्हणजे कुठल्या भावात कुठला ग्रह आहे, भावेशाचं काय स्थान आहे किंवा काय बल आहे, हे जे आपण बघतो ते तो भावेश कुठल्या नक्षत्रात आहे किंवा तो ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे हे पहिलं बघतो, आणि मग तो ग्रह काय त्या पद्धतीने आपण त्यांचं ते प्रेडिक्शन सांगतो. हे माझ्या मते वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजर्स नाही फॉलो करतात असं माझं मत आहे. सो त्या अनुषंगाने खूप फरक आहे. आणि ॲक्युरेसी लेवल मला वाटतं वेदांग ज्योतिष खूपच हाय आहे, म्हणजे ॲक्युरेसी लेवल ऑफ प्रेडिक्शन्स. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलेला एक कृष्णमूर्ती पद्धत आहे आणि अजून एक दुसरी पद्धत तुम्ही म्हणालेला आहे, तर त्या दोघांमध्ये फरक आहे किंवा नेमकी कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे काय असतं ते थोडं सांगाल? हो. सो आपली मेन पद्धतीच पराशर, म्हणजे भृगु संहिता, पराशर होराशास्त्र, जैमिनी शास्त्र. हे ऋषींनी मी जसं सांगितलं की त्यांनी भरपूर पत्रिका लिहिल्या, त्यांचे ऑब्झर्वेशन्स केले, म्हणून एम्पेरिकल दे नोटेड डाऊन की ग्रहांची काय अफेक्ट होतात प्रत्येक जातकाच्या आयुष्यावर, आणि त्याच्यावर ते शास्त्र आलं. होराशास्त्र हे निर्माण झालं विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स. शनी प्रथम स्थानात असेल तर असं होईल, शनी या नक्षत्रात असेल तर असं होईल, द्वितीयात असेल तर असं होईल, तृतीयात असेल, असं ते शास्त्र निर्माण झालं. ओके. सो ही पारंपरिक पद्धत आपली, आणि दिस इज द बेस. यू कॅन नेवर इग्नोर द बेस. कृष्णमूर्ती प्रिटी रिसेंट आहे, 1900s ही पद्धत आहे, जेव्हा कृष्णमूर्तींनी नक्षत्राचेही 9 भाग केले. 9th भाग ऑफ अ नक्षत्र इज अ सबलॉर्ड, आणि त्यांनी प्रत्येकाला सबलॉर्ड सिस्टीम दिली. सो इन टर्म्स ऑफ घटना कधी घडेल त्याच्यासाठी ही कृष्णमूर्ती पद्धत खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे पुढच्या 2 दिवसात ही घटना घडेल का, पुढच्या 1 महिन्यात ही घडेल का, ह्याच्यासाठी बरीच ज्योतिषी कृष्णमूर्ती पद्धत वापरतात आणि त्याच्यात पारंगत पण आहेत. पण यू स्टील कॅनॉट इग्नोर द पारंपरिक ज्योतिष, कारण दॅट इज द बेस. त्याच्यावरतीच कृष्णमूर्तींनी त्यांचा सिद्धांत मांडला, आणि तीही खूप युजफुल आहे. म्हणजे मी जेव्हा एखादी पत्रिका बघते, मी दोन्ही पद्धतीने ती कॉर्पोरेट केल्यावरच फलं सांगते, म्हणजे फलं ज्योतिष. आणि बऱ्याच लोकांचा ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी यात गोंधळ होतो, त्याचं थोडं स्पष्टीकरण देऊ शकाल? हो ना. सो आपलं हे ज्योतिषशास्त्र मी म्हटल्याप्रमाणे हे वेदांग आहे. ज्योतिषशास्त्राचे 3 भाग आहेत. एक सिद्धांत म्हणजे गणितस्कंद, एक संहिता, आणि एक फलज्योतिष किंवा होराशास्त्र. सो जे गणितस्कंद आहे ना, दॅट इज ॲक्च्युली डुईंग द कॅल्क्युलेशन पार्ट. म्हणजे स्पष्ट ग्रह करणं, म्हणजे रवी कुठल्या डिग्रीजवर आहे, कुठल्या अंश कुठल्या कलेवर आहे, म्हणजे प्रत्येक ग्रह, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे ॲस्ट्रॉनॉमी आहे. ते ॲस्ट्रॉनॉमीच्या मेथडनी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करतात आणि ते मांडतात. म्हणजे स्पष्ट ग्रह किंवा प्रत्येकाच्या पत्रिकेत तुम्ही डिग्रीज बघता की रवी ह्या डिग्रीवर आहे, चंद्र ह्या डिग्रीवर आहे, म्हणजे सो अँड सो फोर्थ, ऑल दी 7 प्लॅनेट्स अँड द छायाग्रह. सो दॅट इज ॲस्ट्रॉनॉमी. जी संहिता आहे इट्स अ कॉम्पेंडियम, म्हणजे इट विल स्टडी द इफेक्ट ऑफ कॉमेट्स, मुहूर्तशास्त्र, इफेक्ट ऑफ ब्लास्ट ऑन प्लॅनेट्स किंवा एक्लिप्सिस, ही संहिता आहे. आणि जे तिसरा पार्ट आहे हे होराशास्त्र, हे फलज्योतिष आहे. म्हणजे ग्रह आणि ताऱ्यांचा इफेक्ट ऑन द लाईफ ऑफ अ जातक, हे स्टडी करणं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे. आणि जो पहिला पार्ट आहे जे मी म्हणते गणितस्कंद, द कॅल्क्युलेशन पार्ट, दॅट इज ॲस्ट्रॉनॉमी.
सो हे तिन्ही आपण ज्योतिष म्हणूनच ओळखलं जातं आपल्या शास्त्रांमध्ये. इट इज ज्योतिषशास्त्र, इट इज अ वेदांग, म्हणजे वन ऑफ द 6 वेदांग. अश्विनीताई, तुमचं शिक्षण चार्टर्ड अकाउंटंट झालं आहे, तुम्ही CA आहात आणि मगाशी तुम्ही मागच्या जन्मीचं जे चिन्ह दिसतात पत्रिकेमध्ये त्याचा पण उल्लेख केला. सो याच्यामधनं एक दिसून येतं की जे मागच्या जन्मीचे जे कर्म असतात ती वेळेला आपल्याला बॅलन्स करायची असतात. तर तुमचं जे शिक्षण झालं आहे चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इकडची जी बॅलन्स शीट आहे आपल्या कर्मांची, तर तुम्ही या 2 गोष्टीची सांगड घालून तुम्ही कसं कार्मिक बॅलन्स शीट तुम्ही सांगू शकाल आम्हाला? हो, म्हणजे मी एक काही वर्षांपूर्वी असंच क्लासेस घ्यायचे मी तेव्हा ज्योतिषशास्त्राचे, आणि तेव्हा असंच हा प्रश्न स्टुडंट्स खूप विचारायचे की वेन इट विल इट टॅली, म्हणजे बॅलन्स शीट कधी टॅली होईल आपल्या कर्मांची. तेव्हा मी एक कर्म बॅलन्स शीट कॉन्सेप्ट कॉइन केली होती विचार करता करता. तर पूर्वसंचित आपण घेऊन येतो आपल्या पास्ट कितीतरी लाईफ आपल्याला माहिती नाहीत, 1000 जन्म झाली असतील नाही असतील, ते सगळं पूर्वसंचित आपण घेऊन येतो. आणि मी त्याला बॅलन्स शीट, आपल्याला जनरली माहिती आहे की बॅलन्स शीट इज डिवायडेड इंटू लायबिलिटी साईड आणि असेट साईड. लायबिलिटीमध्ये इक्विटी असते, असेटमध्ये तुमचे फिक्स्ड असेट्स असतात आणि वर्किंग कॅपिटल असतं. तर मी असं म्हणेन की आपलं जे पूर्वसंचित आहे, आणि आय एम अज्युमिंग आपण मनुष्यजन्म घेतला, आपण काहीतरी चांगलं घेऊन आलो आहेत म्हणून आपल्याला हे सिच्युएशन मिळालेली आहे, आपण बोलतो आहे, तर ती इक्विटी आहे आपल्या आयुष्यातली, आपण ती घेऊन आलो आहे पूर्वजन्मांच्या कर्माने. आता आपण, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, आपण काहीतरी लेसन शिकायला येतो, आपण प्रत्येकजण, म्हणजे प्रत्येक आत्मा, त्या अनुषंगाने आपण चूज करतो आपलं सिच्युएशन, म्हणजे आपले पेरेंट्स, आपले रिसोर्सेस, आपले नातेवाईक, आणि तो आपण जन्म घेतो ते मी आपलं वर्किंग कॅपिटल समजते की ते आपली सिच्युएशन आपण चूज करून येतो. आपले एक फिक्स्ड असेट्स एक कॉन्सेप्ट असते, ते आपलं शरीर, आपलं मन, आपले कन्व्हिक्शन्स, ते आपले असेट्स आहेत जे आपण स्वतः घेऊन येतो आहे इथे या धर्तीवर. आणि आपले पूर्वज असतात, त्यांचीही चांगली कर्म आपल्याला उपयोगी पडतात. आपण म्हणतो ना आशीर्वाद घ्यावे, तर ते मी म्हणते ते आपले लोन्स आहेत. वी कॅन ड्रॉ ऑन दोज वेन एव्हर वी नीड. असं आपली एक असेट आणि एक लायबिलिटी साईड बॅलन्स शीटची तयार होते. सो पूर्वसंचित घेऊन आलो, इक्विटी, फिक्स्ड असेट्स आले, करंट लायबिलिटीज आल्या जे आपण आहोत, आणि आपले पूर्वजांचे पण आपण लोन्स घेऊन आलो. आता ह्या वर्षी आपण जगतो, आपले कर्म करतो, आपल्याला जे जे चॉईसेस मिळतात ते घेतो, नाही घेत, गुड बॅड जे करतो ते आपलं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आहे. आणि आपला हिंदू धर्म काय कशावर आहे? 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्सवर आहे. एक विचार स्वातंत्र्य. सनातन धर्म हा विचार स्वातंत्र्याला खूप जास्त महत्त्व देतो, म्हणजे फ्रीडम ऑफ थॉट. नंतर नीतिमत्त दृढता, म्हणजे कन्व्हिक्शन इन मोरॅलिटी, ह्याच्यावर खूप भर आहे. आणि तिसरं म्हणजे एन्ड्युरन्स इन कॉन्डक्ट, म्हणजे आचरण सहिष्णुता. सो ह्या तिन्हीच्या अनुषंगाने आपण हे जीवन जगतो. त्याप्रमाणे आपण चांगली कर्म करतो, वाईट कर्म करतो. तो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो ह्या जन्मीचा. जर आपला एंड ऑफ इट चांगली कर्म जास्त असतील तर तो प्रॉफिट होईल, तो इक्विटीमध्ये ॲड होईल आणि तो कंटिन्यू होईल पुढच्या लाईफमध्ये. जर आपला लॉस असेल, आपण वाईट कर्म जास्त केली असतील किंवा वाईट केलं असेल, तर तो लॉस असून तो आपल्या इक्विटीमधनं मायनस होईल आणि ती इक्विटी पुढे जाईल. सो दॅट इज हाऊ द बॅलन्स शीट विल, म्हणजे आपली जन्मकुंडली ही आपली ओपनिंग बॅलन्स शीट आहे थोडक्यामध्ये, आणि दॅट विल कंटिन्यू टिल इट बॅलन्सेस. आता कर्मांची फळं मिळतात, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती कधी मिळतील आणि किती मिळतील हे ईश्वरालाही माहीत नसेल. हे ही प्रकृती चालत राहील. तुम्ही म्हणाल मग हे कसं थांबवायचं, हे चक्र कसं थांबवायचं? कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आत्मज्ञान किंवा सेल्फ रिअलायझेशन इज द ओनली ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रत्येक आत्मा. तर तुम्ही तुमची कर्म करत राहा, पण एका डिटॅच्ड माइंडनी करत राहा. एका स्थितप्रज्ञ ही एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट जी कृष्णाने इंट्रोड्यूस केली भगवद्गीतेत. पहिल्यांदा आपल्या ग्रंथांमध्ये स्थितप्रज्ञ हा शब्द आला की स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्थस्य केशव, अर्जुन विचारतो कृष्णाला. तर स्थितप्रज्ञ होऊन, ॲज अ विटनेस होऊन तुमचं आयुष्य जगा, सगळी कर्म करा. कोणी हे म्हणत नाही की सक्सेसफुल होऊ नका, पैसे कमवू नका, कुठेतरी CEO होऊ नका किंवा मोठा इंडस्ट्रियल, असं कोणीच कुठलाही आपला ग्रंथ सांगत नाही.
आपलं कर्तृत्व जर राजाचं असेल, आपले जे चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः, ज्या वर्णाप्रमाणे जे कर्म असेल ते करा, ते डेफिनेटली करा, सक्सेस मिळवा, पण तरी ते जनकासारखं करा, डिटॅच्ड राहून करा, ते आसक्ती ठेवून करू नका. आणि तसं राहून केलं ऑल्सो विथ अ लार्जर गुड इन माइंड करा. फक्त मी, माझी फॅमिली, माझे आई वडील, माझी मुलं, माझी बायको, माझा नवरा, असं थोडं लार्जर गुड ऑफ द सोसायटी जे आपण सगळं करतायत आत्ता, म्हणजे हे तुमचं चॅनल पण ते करतं आहे की हे ज्ञान जावं लोकां. सो विथ द लार्जर गुड इन माइंड, विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स आपली कर्म करत राहा, सक्सेस पण मिळवा, तसंच ते कर्म रिपे होत राहील आणि तशीच ती बॅलन्स शीट टॅली होत राहील इन द फ्युचर. सो असंच हे काय, म्हणजे देर इज नो क्विक फिक्स टू इट. यू कॅनॉट, यू हॅव टू लिव इट विथ दीज 2-3 थिंग्स इन माइंड, की निष्काम कर्मयोग विथ अ लार्जर गुड इन माइंड, विथ डिटॅचमेंट आणि विथ संतुष्टी आणि संतोष. तुम्ही आत्ता या सगळ्यामध्ये धर्माचा उल्लेख केला. एखाद्या व्यक्तीला उपाय हवा असेल तुमच्याकडे येऊन, पण तो नास्तिक आहे, तो धर्माला मानत नाही, तर अशा व्यक्तीला तुम्ही काय तोडगे उपाययोजना सुचवाल? आणि दुसरं म्हणजे जो आस्तिक असेल अशा व्यक्तीला तुमचे काय, म्हणजे तुमचे एक साधारण उपाय तोडगे कशा प्रकारचे असतात ते तुम्ही सांगाल का? सो आहेत ना माझ्याकडे अबुधाबी, कतार, मलेशिया, म्हणजे मुस्लिम धर्माचे पण आहेत, ख्रिश्चन धर्माचे पण क्लायंट आहेत. तर तेव्हा ते पहिले येतात तेव्हा मी म्हणते, मी त्यांना सांगते, मी त्यांना फोरवॉर्न करते की आम्ही ही पूर्ण ज्योतिष पद्धती आहे, ही पुनर्जन्मावर बेस्ड आहे, कर्मसिद्धांतावर आहे. तुमचा जर विश्वास असेल तरच आपण पुढे जाऊया, नाहीतर काय पॉईंट नाही. कारण इट इज लाईक देन फ्री, जस्ट तुम्ही ऐकाल आणि जाल, तुम्हाला त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. तर माझ्या 90% लोक पुढे जायला तयार असतात. म्हणजे माझा अनुभव जो आहे तो ते त्यांची पत्रिका ॲनालिसिस करून घेतात. ते बरं, मी म्हणते की जनरली मी उपाय सगळ्यांना मंत्र हा सांगते. एखादा मंत्र जप जो तुमचा आयदर इष्ट असेल किंवा तो तुमच्या पत्रिकेनुसार तुमचं पंचम स्थान, नवम स्थान, प्रथम स्थान, काही रूल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही, किंवा तुमचं कुलदेव दैवत जे आहे त्याप्रमाणे तुम्ही मी एक मंत्र सांगते. मी जनरली पूजा अर्चा नाही सांगत, कारण त्याला तथ्य आहे, पण तो पूजा सांगणारा किती ऑथेंटिक आहे हे मला माहीत नसतं. त्यामुळे व्हाय गो इन टू दॅट आहे. सो मी मंत्रच सांगते. जप हा करा, मंत्र साधना करा, त्यांनी रिझल्ट्स येतात, हे माझा अनुभव आहे. तर परधर्मीयांना मी सांगते की ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा जीजसवर आहे ना, तुमची एखादी मदर मेरीची किंवा जीजसची प्रेयर म्हणा ना रोज 108 वेळा. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज यू फोकस युअर माइंड ऑन दॅट गुड थिंग, ती करा. सो नॉट नेसेसरी तुम्हाला ओम नमः शिवायच म्हणायला पाहिजे. तुम्ही तुमचं जे इष्ट आहे त्याची प्रेयर म्हणा किंवा त्याचा जप करा, पण ते करा. सो माझा जनरली तर ते करतात. हां, म्हणजे माझा असा अनुभव आहे की माझे आय विल से 95% क्लायंट्स हिंदूच आहेत, पण देर आर 5% क्लायंट्स हू आर नॉट हिंदूज किंवा आस्तिक, जे ॲग्नॉस्टिक म्हणतात किंवा ते. पण मी म्हणते की एथिझम, म्हटलं एथिझम पण हा फेतच आहे ना. देर इज व्हेरी लिटल डिफरन्स, देर इज नो डिफरन्स बिटवीन श्रद्धा आणि अंधश्रद्धा. देर इज नो डिफरन्स. श्रद्धा ही अंधच आहे. तुम्ही श्रद्धा ठेवताय देव आहे, पण तुम्ही बघितलं आहेत नाही ना, पण श्रद्धा आहे ना. तसंच अंधश्रद्धा म्हणतो देव नाही आहे, ती पण अंधश्रद्धा, म्हणजे जो अश्रद्धा असतो. अज्ञश्च अश्रद्ध धानश्च, जो कृष्ण म्हणतो संशयात्मा विनश्यती, तर संशय घेऊन येतो, पण ती एक श्रद्धाच आहे की देव नाही आहे. सो यू कॅनॉट से की आय डोंट बिलीव्ह. नो, यू बिलीव्ह दॅट देर इज नो गॉड, बट वी बिलीव्ह दॅट देर इज गॉड. दॅट इज द ओनली डिफरन्स. सो देर इज नो डिफरन्स बिटवीन श्रद्धा आणि अश्रद्धा, म्हणजे अंधश्रद्धा किंवा श्रद्धा, आय वुड से. सो मी सगळ्यांना जनरली मंत्र जप हाच उपाय देते, डिपेंडिंग अपॉन त्यांचं इष्ट. कोणाचं काही देवीवर खूप हे असतं, म्हणजे विश्वास असतो, किंवा गणपतीवर असतो, किंवा शिवावर असतो, किंवा कृष्णावर असतो. तर आधी विचारून घेते की तसं काय आहे का. तसं नसेल तर पत्रिकेच्या अनुषंगाने मी मंत्र देते आणि खूप चांगले रिझल्ट्स येतात. म्हणजे सो मच सो की स्किनवरचे ॲक्ने पण क्युअर झालेले आहेत. इतका त्या इट इज नॉट अ क्विक फिक्स अगेन की इंजेक्शन घ्या आणि ताप उतरेल, नाही. इट विल टेक टाईम. तुम्हाला त्याच्यामध्ये समरूप व्हायला लागतं, पण रिझल्ट्स येतात. म्हणजे मी माझं उदाहरण तुम्हाला, आपण लंच करतानाच म्हटलेलं ना की मला रोटेटर कफ इंजुरी झाली होती
आणि अमेरिकेत तर टिपिकल सांगतात की नाही ऑपरेशन करा, यू हॅव टू डू अ प्रोसिजर आणि देर इज नो गॅरंटी. इवन विथ द प्रोसिजर ओनली 90% और 95% यू विल गेट क्युअर्ड. मी ठरवलं नाही, आपण तर स्वतः मंत्र साधक आहोत. मी महामृत्युंजय जपाचं फोकस करून साधना केली त्या पार्टवर, माझ्या खांद्यावर. 1 वर्ष लागलं, 100% क्युअर्ड. मला काही एक पेनकिलर घ्यायला लागलं नाही, एकदाही डॉक्टरकडे जावं लागलं नाही. फक्त जपानी माझं ते पूर्ण क्युअर झालं. तुम्हाला पेशन्स पाहिजेत. पण आपण बऱ्याच गोष्टींची चर्चा केली आज. यामागचं शास्त्र काय आहे, त्याचा अभ्यास कसा केला जातो, ती पद्धती कशी राबवली जाते, प्रत्येकाचे तोडगे उपाय कसे सुचवले जातात आणि फ्री विल, त्याबद्दलचं निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. तर माझा एक मूलभूत प्रश्न असा आहे, जर उद्या कोणी सांगितलं की नाही, जर मला माझ्या कर्मांची फळं मिळणार आहेत, मला जे हवं मी तेच करणार आहे, तर मग ज्योतिषशास्त्राकडे जाऊ कशाला? मग अशा व्यक्तीला, अशा सिच्युएशनमध्ये मग ज्योतिषशास्त्राचा किंवा तुमच्यासारख्या व्यक्तींचा काय उपयोग होईल अशा व्यक्तींना? हो ना, खूप चांगला प्रश्न आहे. तर मी सुरुवातीला परत म्हटल्याप्रमाणे की अनलेस देर इज अ ह्यूज प्रॉब्लेम किंवा अनलेस देर इज अ बिग डिसिजन टू बी मेड, जाऊच नका तुम्ही. जर तुमचं लाईफ 90% मोरलेस स्मूथ जात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे, जसं आपण डॉक्टरकडे जाऊ नये उगाचच, म्हणजे ॲन्युअल चेकअपचं जे पूर्ण फार्मा कंपनीने घुसवलेलं आपल्यामध्ये आहे की ॲन्युअल चेकअप करा, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पॅरामीटर चुकतातच आणि तुमची गोळी सुरू होते कुठली तरी, आयदर BP किंवा थायरॉईड किंवा काहीतरी. पण पूर्वी होतं का? नव्हतं. ऑफकोर्स त्याचा पॉझिटिव्ह आहे का? आहे. काही गोष्टी, तेच मी म्हणते, जर तुमचं टेंडन्सी आहे टुवर्ड्स लॉट ऑफ फॅट और कोलेस्ट्रॉल, ॲटलिस्ट तुम्हाला कळतं आणि तुम्ही त्याच्यावर उपाय चालू करता. त्याचा उपाय गोळी नसेल, अँटी कोलेस्ट्रॉल, पण त्याचा उपाय गुड लाईफस्टाईल तर असेल, तर त्या चेकअपमध्ये तुम्हाला काही गोष्टी तर कळतात. सिमिलरली ज्योतिषाकडे गेल्यावर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ्स कळतात, तुमचे विकनेसेस कळतात, तुम्हाला काय ओव्हरकम तुम्ही करू शकता, किंवा तुमचा एखादा चांगला पॅच लाईफमधला किंवा एखादा वाईट पॅच जो येऊ शकतो किंवा एखादा हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतो, हे कळू शकतं आणि तुम्ही त्याच्यावर आधी उपाय करू शकता. आणि दॅट इज अगेन एक्सरसाइजिंग युअर फ्री विल टू गो टू अ ज्योतिषी अँड देन डिसाइडिंग वेदर टू फॉलो ऑर नॉट फॉलो. म्हणजे मी म्हटलं तसं वेदर फॉरकास्ट, दॅट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. वेदर फॉरकास्ट आपल्याला सांगतं प्रेसिपिटेशन 90% आहे, रेन येऊ शकणार आहे. तुम्ही डिसाईड करा, तुम्हाला ट्रेकला तरी जायचं आहे, तुम्हाला ड्राईव्हला तरी जायचं आहे. बरं, जायचं असेल तर रेनकोट घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे, नुसतं जायचं आहे. सो अगेन विथ युअर फ्री विल यू डिसाईड. पण तुम्हाला अंदाज तर दिला आहे की हे पॉसिबल आहे पुढच्या तुमच्या काही वर्षांमध्ये. थोडक्यात या माहितीच्या अनुषंगाने आपण आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो आणि जे संभाव्य धोके असतात ते आपण टाळू शकतो किंवा त्याला व्यवस्थित हाताळण्याच्या तरी परिस्थितीत आपण येऊ शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे स्टार्स अँड प्लॅनेट्स विल टेल यू द पॅटर्न ऑफ युअर लाईफ, व्हॉट इज पॉसिबली इन स्टोअर फॉर यू, हाऊ यू कॅन ओव्हरकम युअर वीकनेसेस, how you can capitalize on your strengths, and how with free will and intelligence you can lead a successful life. थोडक्यात. सो ॲज आय सेड, आपला कुठलंही शास्त्र सक्सेसच्या अगेन्स्ट नाही आहे. आपलं शास्त्र फक्त त्याच्या पाठी धावण्याच्या अगेन्स्ट आहे आणि ते सक्सेस फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवून ते इतरांना कसं उपयोगी पडेल हे सांगतं. अश्विनीताई, आज आपण आमच्यासोबत आलात आणि ज्योतिषशास्त्रासारख्या एका प्राचीन विद्यावरती आपण आपले मतं मांडलीत आणि एक वेगळ्यारित्या ही शाखा कशी माणसाला उपयोगी होऊ शकते हे सांगितलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला इथे बोलवलं म्हणून. तर मंडळी, आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अश्विनी सहस्त्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा ईमेल ID आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही मार्गदर्शनासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. असेच आम्ही नवीन नवीन विषय घेऊन आपणासमोर पुन्हा येऊ. तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक.